आता माझ्या केसांची फुलवाणी होते. लेडीज सुद्धा केस कापतात. तुम्हाला फेमस करतील राजा. केअर ऑफिस मध्ये आपल्याला रूम बुकिंग वगैरे होतं. काल आम्हाला केटी लागली. कोणाला ते फेकरा येणार. या मंदिराचा जो परिसर आहे ना तो त्याच एक सिटी प्रमाणे जवळजवळ 14 तासानंतर आपलं दर्शन झालं. धनाजी देवता कुबेर यांच्याकडनं कर्ज काढलेले भगवान विष्णूंचं हे रूप आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज किलावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता आहे आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे आणि आता आपण इथून जाणार आहोत तिरुमल्लाला, म्हणजे मेन टेम्पलसाठी आपण आलो तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी. मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, तो होता श्रीशैल मल्लिकार्जुनचा. खूप धावपळ झाली. त्यानंतर आता आपण सकाळी येऊन पोहोचलेलो आहोत तिरुपती बालाजीला. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे कारण 2 दिवस आपलं स्टे आहे आणि यामध्ये काय काय घडणार आहे ते ब्लॉग म्हणून आपण अनुभवणार आहोत. आणि त्याचबरोबर इतिहास, हिस्ट्री आणि लोकल फूड वगैरे काय परंपरा काय ते सगळं अनुभवणार आहोत. तो व्हिडिओच्या सोबत राहणे. आता आपण जात आहोत या टॅक्सीमधून. सो आपलं जे लगेज आहे ते वरती टाकतोय कॅरियरवर. 2 टॅक्सी केल्यात, आणखी एक आहे वाटतं पुढे, कारण आपण 30 माणसं इथे आहोत आणि 30 माणसं तिकडे अडकली आहेत. ते सुद्धा निघालेले आहेत आणि ते जेव्हा येतील इकडे तेव्हाच आपण दर्शनाला पुढे जाणार आहोत. आणि मला म्हटलं जातं की इथून जाताना जो घाट रस्ता आहे तो खूप छान आहे आणि तो तुम्हाला मला दाखवायचा आणि मला सुद्धा बघायचा आहे. सो गोविंदा 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 तिरुमला तिरुपती गोविंदा गोविंदा. मित्रांनो, ही जी समोरची डोंगर रांग आहे ना, ही पूर्ण तिथपर्यंत लांबून जर व्यवस्थित पाहिले ना तर तिरुपती बालाजीचं असं फेस दिसतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस आहे त्याच टाईपचं तुम्हाला स्क्रीनवर समजत असेल मी कसं बोलतोय ते. आणि समोर आहे चेकपोस्ट जिथे आपले बॅग्स वगैरे सर्व चेक होणार आहेत. लाईन पाहू शकता की ते आता 1 तास जवळपास इथे जाणारच आहे आपल्याला. आणि आपल्याला जायचं ते म्हणजे इकडे तो बघा मेन गेट मंदिराचा. तुम्ही जर इथे येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की गरजेचीच वस्तू आणा आणि त्यामध्ये प्लास्टिक इन्व्हॉल्व नका करू. प्लास्टिक आणायचं. भगवी गाडी बघा, पूर्ण भगवी गाडी आहे. किती एक्साइटमेंट. आणि इथले रूल्स काय आहेत म्हणजे तू इथे तंबाखू, सिलेंडर आणखी पार्टीचे वगैरे घेऊ शकत नाही. वरती सिम्बॉलिक जेवढे आयटम असतात प्रचारक वगैरे ते काय नेऊ शकत नाही वरती. आणि आता आपल्याला किती तास जातील वरती जायला? 35-40 मिनिटांनी. तो गेट आहे तोच का तिकडे वरती? हे जास्त चालत जातात ना. अच्छा, त्यांच्यासाठी थांबा असतो. त्याच्या पुढे पण अजून 7-8 किलोमीटर असतो. ओके. आणि दर्शनाची लाईन किती मोठी असते? दर्शनाच्या आज संडे आहे ना, तर संडेला जास्त गर्दी असेल. आणि आपला प्लॅन कसा असेल? आता आपला चल. मित्रांनो, केतन आता मला माहिती सांगण्यात बिझी झाला आणि त्याला वाटलं ही गाडी आहे. कशी गाडी ती आहे ती बघा. गुड मॉर्निंग. केसवर हात फिरून घ्या. केसवर हात फिरून घ्या. उद्या केसवर हात नाही. तेल बिल लावायचं लावून घ्या. पावडर पण लावा केसांना. पावडर लावा. केस आहेत आपल्या सवय जेव्हा तिथे गोटा गेला ना साबण डायरेक्ट पडतो खाली. केस लावला सवय खालीच पडतो डायरेक्ट साबण. ते तर भारी आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत तिरुमल्लमला आणि इथे आपलं रूम बुकिंग करायचे. आणि रूम बुकिंग कशी करतात त्याची प्रोसेस जाणून घेण्यासाठी आता आपण आलेलं CRO मध्ये. आणि आता दादा आपल्याला सांगणार आहे ते प्रोसेस. इथे प्रोसेस काय असते माहिती आहे? केअर ऑफिसमध्ये आपल्याला रूम बुकिंग वगैरे होतात. तर आपले माणसं गेलेत आतमध्ये, कारण प्रत्येक एका रूममध्ये 4 व्यक्ती अलाउड आहे. आणि पहिल्यांदाच आधार कार्ड लागतो. आधार कार्ड नंतर आपल्याला टोकन देतात, त्यामध्ये नंबर असतो. जेव्हा आपला नंबर येतो तेव्हा आपल्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो मेसेज जे आपल्याला रूम अलोकेट झाले, ज्या एरियामध्ये अलोकेट झाले, रूम नंबर सहित ते अलोकेट होत असतं. हे आता आपल्याकडे रूम बुकिंग नव्हते ऑनलाईनमध्ये. आपण इकडे आपली माणसं गेले, त्यांना टोकन भेटलाय. आता ही माणसं आलेत ना, ही टोकन घेऊन बाहेर आले
आपली आता येतील आपल्या लाईनमध्ये अशा पद्धतीनं रूम बुकिंग असते. त्यानंतर आपल्याला रूम अलॉट होते. आणि त्याची कॉस्ट वगैरे काय असते? कॉस्टच एक 50 रुपयाची रूम असते, 100 रुपयाची असते आणि 1000 रुपयाची असते. आणि किती दिवस राहू शकतो एक आपण? 24 तास राहू शकतो. इथे 24 तास. तिथपासून अलाउड झाले तिथपासून 24 तास. म्हणजे ओके, ओके. आज जर समजा आपल्याला 9 वाजता भेटले आता, हा. तर आज सकाळी 9 ते उद्या सकाळी 9. 8:59 पर्यंत 8:59. 8:59 पर्यंत अलॉट असते, 50 रुपये. आणि जर का आपण समजा दर्शनात अटकलो आणि रूम सोडता आली नाही, तर नेक्स्ट दिवसाचं त्याचा चार्ज असतं 100 रुपये. म्हणजे आज 50 रुपये असला तर उद्या त्याचा चार्ज दुप्पट होतं जर आपण दर्शनाला अटकलो तर. अच्छा. अशी प्रोसेस असते. ओके. म्हणजे डबल दामनी द्यावं लागतं. आणि जेवणाची वगैरे सुविधा कशी आहे इथे? जेवणाची निशुल्क, नाश्ताने जेवणाची निशुल्क सुविधा आहे. प्रसादम आहे, तिथे आपण निशुल्क सुविधा घेऊ शकतो. आपण पुढे जाणारच आहोत तेव्हा त्याचा उलगडा होईल. असं हे आपल्याला रूम अलॉटमेंटचे नंबर आहेत बघा. A06210662 आणि हे BO म्हणजे काय, ते 1000 वाले रूम आहेत. BO म्हणजे आहेत ना 1000 वाले आहेत. आणि ए पासून जेवढे रूम स्टार्ट होतात ते 50 आणि 100 वाले. अच्छा. आणि जेव्हा आपला नंबर समजा 062 असेल, हा. म्हणजे आता आपल्याला रूम अलोकेट झाले, मग त्याचा मेसेज येतोय आपल्या मोबाईलवर मोबाईलवर मेसेज येतो आपल्या, आणि मग आपल्याला त्या एरियामध्ये जावं लागतं. ओके ओके. आणि नाव पण तिथे शो होतं का? नाव शो होत नाही, फक्त नंबर शो होतो. अच्छा अच्छा. ओके ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला रूम बुक करायची असेल तर आधी बुकिंग करावी लागते. त्यानंतर मग तिथे आपल्याला समोर नंबर येतो आणि तिथून मेसेज येतो आपल्याला. आम्ही आता नाश्त्याला बसलो ना, तर मी इडल्या घेतल्या. तर मी इडल्या घेतल्या सगळ्या कुस्करल्या, एकदम कुस्करल्या. त्याच्यावर चटणी सांबार टाकला आणि भातासारखं आपलं कोलसलंय. आणि मी आपला खासदार जसं भात आणि डाळ खातो आपण कोलसून तसं खात आहे. म्हणतो असं खातं आणि पळायला मला खातं ना बघून. तर माझी काय चुकी आता, जसं मी खाते तसं खाते, तसं पोटात गेल्यावर तसंच मिक्सच होणार आहे ना. मग मी आधीच मिक्स करत होतो. मी पोटाला मेहनत कमी करायला लागलं. मोठं गोळे करायचे, असे ओळायला हॅपी बर्थडे. आपल्या जेवणी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. कसा जेवल्यावर पळून जातस तू? कसा जेवल्यावर पळून जातस? असंच जेवायचं असतंय. ही लोक कशी खात होती? हा, तू मुंबईला राहतस ना, येऱ्याचा नवरा. मी कुठं मुंबईला राहतो? मी इथलंच आहे. ते गावात एकत्र सिस्टीम खात होतस. मी मुंबईत काट्या चमच्याने खातो. हावरा कसा खाते? येऱ्या शूटिंग करतात, येऱ्याचा नवरा कसं त्याचा फक्त जनावरावाला शॉर्ट आहे. जनावरात तेवढाच कापुलेला यायला टाक जनावरा. येऱ्याचा नवरा. त्याच्यानंतर याला रील बनवायच्या. काही झालं असेल त्याच्या पुढे फक्त याचा फोटो तिथे जनावरा लावायचा. जनावरा. येऱ्याचा नवरा. याला फेमस म्हणतो असेल हो तू वाले ते आहेत ना, त्याच्यावर याला फेमस जनावरा. काय झालं की पुढे लिहायचं जनावरा. मोबाईल त्याला शोधत गेली पाहिजे माझं. कुठं आहे फेमस झालेलं फेमस करायला बघता नाही 2000. मी काशी विश्वनाथ कार्यसुद्धा केला, त्यामुळे मी आता इथेच करून घ्या. ओके ओके ओके. काय कसं वाटतंय? डोक्यावरचे केस जाणार आहेत? बघूया आता झाल्यावर कसं दिसतंय ते. एकदम असं हात फिरवायला भेटणार ना पण. नाही भेटणार, फक्त आता हातभात राहायचा. चल चल. काय मग? मी पण आता 4 वर्षांनी दुसऱ्यांदा आलो इकडे. हा दिवस आला टक्कल करणार. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत कल्लमकट्टा ना, कल्लमकट्टा मुंडन करण्यासाठी. आणि हे बघा सगळे आपल्या सोबत आहेत आणि सगळ्यांचे असं केस जाणार आहेत. शेवटचे हात फिरवतो, नंतर 3-4 महिने का हात फिरवायचा चान्सेस. आता का हात फिरवायला का भेटणार नाही. आता जातोय
शेवटचे हात फिरवतो केसावर. आज फिरून घ्या. पहिल्यांदा करणार आहे, पहिल्यांदा हे पण तिरुपती करायची. माझं तिसऱ्यांदा करतो. ओके 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 चलो. गोविंदा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा 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 गोविंदा. गोविंदा. आई साहेब एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे. कारण मला बघायचं मी कसं दिसणार आहे. आणि आता माझ्याकडे कपडे वगैरे काहीच नाहीत. आणि आमची जी मंडळी आहे ते 250-300 किलोमीटर पाठी आहे. लगेचच सगळ्यांची टकली पाहायला मिळतील. एवढा टकलू हायवान. दादा काय बोलतात त्याला? मुंडनला काय बोलतात? कल्याण करतात. गोविंदा गोविंदा. गोविंदा चालला बाहेर. जावा आम्ही नाही. मला बाहेर काढलं नाही. जावा नाही सब ये भाई. हे नाही नंतर येतो मी व्हिडिओ कर. अरे चालले कुर्बानी द्यायला भावांची. मित्रांनो ही माझी शेवटची केस आहे. आता माझ्या केसांची कुर्बानी देतो. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुंडन करण्यासाठी. आणि प्रत्येक काउंटर वाईज आहे सगळं. म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं किती नंबरपर्यंत 40 नंबरपर्यंत हा एक हॉल आहे. आणि दुसरा हॉल 4 ते 5 जास्त हॉल आहे. मला दुसऱ्या हॉलमध्ये लागलेलं तिकीट. आणि तिकीट फ्री ऑफ कॉस्ट असं तिकीट घेतल्यानंतर आपण त्या त्या हॉलमध्ये जायला लागतं. आणि त्या त्या नंबरवर जाऊन जे नावी असतात त्यांच्याकडे ते तिकीट जमा करायचं असतं. तिकीट आणि प्लेट असतं. हां ते 1 नंबरपासून ते 40 नंबरपर्यंत असे नावी बसलेले असतात. जिथे अवेलेबल असतं तिथे जायचं असतं आपल्याला. म्हणजे जो तिकीटवर नंबर असतो त्याच ठिकाणी जायचं असतं. अदरवाईज आपल्याला तिकीट चेंज करावं लागतं. तुम्ही मी कसं दिसतो मला माहिती नाही. सो बघूया आता मी नंतर चेक करतो की मी कसा दिसतोय. पण तुम्ही सांगा कसं दिसतं. ते चला हे बघा आपल्यासोबत सगळ्यांनी मुंडन केलंय. गोविंदा गोविंदा गोविंदा. मी ते आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केली ते म्हणजे लेडीजसुद्धा केस कापतात. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की लेडीजसाठी लेडीज नावे आहेत आणि जेंट्ससाठी जेंट्स. तर पाहू शकता तुम्ही या साईडला सगळे लेडीज आहेत आणि या साईडला जेंट्स आहेत पूर्णपणे. आणि आपण केस कापून म्हणजे मुंडन करून आपण आता चाललो फ्रेश होण्यासाठी. हे बघा सगळे मामा वगैरे. गोविंदा गोविंदा गोविंदा. सबके चेहरे का मुस्कान देख सकते हो. गोविंदा गोविंदा गोविंदा. काय कसं काय मंडळी? गोविंदा गोविंदा गोविंदा. दाखव दाखव दाखव. इकडे इकडे इकडे. फुल घे ना. हा घेता ना. दाढी दाखव ना दाढी. आणि 5 मिनिटात बाहेर आलो. त्यांची स्पीड जेवढी आहे की लवकर बाहेर यायलाच लागतं. त्या स्पीडमुळे बघा हे बघा जागा दाखवत जाते. त्या स्पीडमुळे हे बघा खांडवा पडते डबल गट्टी. आणि आपले अध्यक्ष बघा कसे दिसतात. एकदम हलकं हलकं वाटतं ना आता. नाही तर काय उघड. अरे आधी दाढी करायची दाढी करायची दाढी. अरे पूर्ण तरी का पुण्यवान माणसं नव्हते. नवीन स्टाईल आहे काय रे. बरोबर. किती रुपये दिले खरं सांगा. किती रुपये दिले? तर दाढी मोठे झाले. 1015 आणि 1015 आहेत.